नमस्कार मंडळी, मी आहे पूजा. रविवारचा दिवस असल्यामुळं रविवारी तर बाहेरच जेवण असतं आमचं एक टाईम तरी, दिवसा दुपारी किंवा मग संध्याकाळी. व्यंकटेशला बिर्याणी खायची होती म्हणून आम्ही तिथं गेलो होतो. त्या अगोदर सुरुवात करूया की डेली रुटीनमध्ये मी काय काय केलं तेच तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर माझ्या 2च रूम आहेत ना, तर त्याच्यामध्ये पण खूप पसारा होतो. त्याच्यात आमच्याकडे काही फर्निचर नसल्यामुळे ना खूप राडा होतो. त्यात पण मी थोडंसं आवरून ठेवण्याचा प्रयत्न करते. आणि तुमच्या घरात जर एक छोटंसं लहान मुलं असेल ना, तर मग काही सांगूच नका. त्याचा एवढा राडा असतो, खेळण्यांचा राडा किंवा दुसरंच काहीतरी असतंच म्हणजे असतंच. जेवढं आवरावं ना तेवढं कमीच असतं. आता लग्नात वगैरे दिलं होतं ते फर्निचर गावाकडे ठेवलेलं आहे. म्हणजे इकडं पुण्यामध्ये काहीच घेऊन आलो नाहीत आम्ही. जेवढं बेसिक लागतं ना तेवढंच सामान आहे माझ्याकडे. ते पण भरपूर आहे माझ्याकडे, म्हणजे जेवढं लागायचं तेवढं तर आहेच. तेवढंच की कॉट वगैरे किंवा कबर्ड वगैरे असेल किंवा आणखीन दुसरं काय असेल, तर ते तेवढं नाही आहे फर्निचर माझ्याकडे. जेवढं आहे तेवढ्यातच म्हणजे आम्ही खुश आहोत. असं नाही आहे की मला हे नाही ते नाही. तो सकाळी उठून फ्रेश होऊन बसला होता की चहा वगैरे प्यायचा आहे. त्याला म्हटलं थोडंसं थांब, अगोदर स्वच्छ झाडून घेते मग तुला देते. झाडून वगैरे झाल्यानंतर मग त्याचं चालू होतं की त्याच्याकडे मोबाईल होता, व्हिडिओ शूट करत होता, सांगत होता, बोलत होता आणि मला म्हणत होता तू इकडे ये. मी त्याच्यासाठी चहा बनवत होते, आतमध्ये आवरत होते, झाडून झुडून घेत होते. पण तो त्याच्यामध्येच खुश होता, व्हिडिओ बनवत होता, मला व्हिडिओमध्ये शूट करत होता, सांगत होता मी काय करते आहे काय नाही. लहान मुलं असेल ना, घर एकदम प्रसन्न आणि छान वाटतं आणि खूप छान वाटतं, करमतं पण. असं म्हणजे सुट्टी असेल ना तर माझा दिवस त्याच्यासोबतच जातो. आणि स्वप्नीलला पण खूप म्हणजे छान वाटतं. दोघं मिळूनच घरात खेळत असतात. मी त्याला खाली खेळण्यासाठी नाही पाठवत, कारण मागच्या वेळेस म्हणजे अगोदर मी लहान होतं तेव्हा पाठवत होते ना धाराशिवला, तर त्याला बाहेर एका मुलाने ढकलून दिलं होतं. त्याच्यानंतर ना त्याच्या डोक्याला एक कोच पडली होती, तर तिथे 5 टाके पडले होते. तेव्हापासून ना मी त्याची काळजीच घेते. त्याला खाली वगैरे खेळायचं असेल ना, मी नाही तर स्वप्नील दोघांपैकी एक जण आम्ही सोबत असतोच. त्याच्यामुळं त्याचा वेळ मी घरातच घालवते. त्याच्यासोबत मी तर खेळत असते, नाही तर ते तरी खेळत असतात. आवरून वगैरे झाल्यानंतर चहा आणि टोस्ट त्याला दिले खायला. मी त्याला भरवत होते, पण त्याचं असं होतं की नको माझे मी हाताने खातो. ठीक आहे म्हटलं, खा, तोपर्यंत मी दुसरं काम करते. तो बोलला ठीक आहे तू काम कर, मी खातो. कट टू दुपार असं, कारण मी ना दिवसभराचं थोडंसं शूट नाही केलेलं, जेवण वगैरे केलेलं. खालीच एक भाजीचा टेम्पो येतो ना, तर त्याच्याकडून मी भाजीपाला वगैरे घेतला होता, तोच मी स्वच्छ करत होते. काही भाजी वगैरे घेतली असेल ना, कोथिंबीर, शेपू, पालक वगैरे काही भाजी घेऊ देत, मला ना ते स्वच्छ केल्याशिवाय फ्रीजमध्ये म्हणजे ठेवूच वाटत नाही. कारण एन मोमेंटला ना ते लगेच तसंच घेता येतं. व्यवस्थित साफ करून ठेवलं असेल ना तर खूप छान पण वाटतं. आणि म्हणजे मलाच आवडतं ते स्वच्छ साफ करून ठेवण्यासाठी. आणि कोथिंबीरीची गड्डी तर एवढी मोठी होती ना, म्हणजे त्याने 10 रुपयाला दिली होती, पण एवढी मोठी होती ना, ती साफ करण्यातच एवढा वेळ गेला ना माझा. तरी मला पिल्लू म्हणत होतं की मी तुला साफ करू लागू का, मी तोडतो असं तसं. मी म्हटलं नको, तू तोडशील कमी आणि राडा जास्त करशील, त्यापेक्षा तू खेळ, मी काम करते, असं त्याला बोलले. बाकीचा तर पसारा असतोच, पण त्याचा एवढा राडा असतो ना, त्याचे एवढे खेळणे आहेत ना, तरी मी त्याचे खेळणे एक पोतं भरून लेंड्यांवर ठेवलेलं आहे आतमध्ये किचनमध्ये. तरी पण त्याचं एवढं खेळणं असतं ना, डेली बाहेर जाईल ना तर एखादं खेळणं त्याला घ्यायचं असतंच. असू द्यात म्हणते, लहान लेकर आहे तोपर्यंत, एकदा मोठा झाल्यानंतर तो काही खेळणार आहे का, नाही ना. त्याच्यामुळं मग मी पण त्याचे लाड करत असते आणि त्याचे पप्पा पण त्याचा खूप लाड करतात. असू देत म्हणते, लहान आहे तोपर्यंत. दिवसभर पण मला म्हणजे असं स्वयंपाकाचं वगैरे काय टेन्शन नव्हतं, कारण आम्ही संध्याकाळी बाहेर जेवण्यासाठी जाणार होतो ना, त्याच्यामुळं मला जास्त काही स्वयंपाक करायची गरजच पडली नाही. स्वप्नील बाहेर गेले होते, ते आल्यानंतर आम्ही जाणार होतो बाहेर जेवण करण्यासाठी. मग माझं एकदाचंच ते स्वच्छ साफ करून झालं, तरी पण त्याच्यामध्ये माझा 1-1.5 तास गेलाच. कारण एकदा बसल्यानंतर ते असं झालंच नाही, कारण उठावं लागतं, काहीतरी असतंच काम दुसरं तरी, व्यंकटेशचं काहीतरी काम असतं, हे ते.
त्याच्याकडं थोडंसं लक्ष द्यावं लागतं, त्याच्यामुळं मग थोडासा वेळ लागतो. आणि मला पण काय वाटत नाही, कारण दोघांचं काम आहे म्हटल्यानंतर होत जातं दिवसभरात, एवढं काय नाही त्याला. कुठं मला तरी बाहेर जायचं आहे. तर जॉबला होते ना, म्हणजे तेव्हा मला माझी खूप धावपळ व्हायची. सकाळी 10 वाजता जायचं ना, तर मला सकाळी 5 वाजताच उठावं लागायचं. खूप म्हणजे खूप धावपळ व्हायची माझी. आणि त्यात व्यंकटेशची पण स्कूल सकाळी 9ला असायची ना, तर त्याला टिफिन वगैरे करून देण्यातच माझा वेळ जायचा, खूप वेळ जायचा. आता सध्या मी घरी आहे, म्हणजे जॉब वगैरे करत नाही, पण जॉबला होते तेव्हा माझी खूप धावपळ व्हायची. संध्याकाळी 6-7 वाजायचे यायला. आल्यानंतर पण काम असायचं. तेव्हा मला ना सासूबाईंची खूप मदत व्हायची, कारण त्या इथं राहायला होत्या ना. मी जॉबला होते तेव्हा त्या दिवसभर व्यंकटेशजवळ बसायच्या ना, म्हणजे व्यंकटेशला सोबत म्हणून. तर तेव्हा मला म्हणजे कामाचा लोड पण नव्हता पडत. मी फक्त घरी स्वयंपाक वगैरे करून जायची जॉबला, आणि संध्याकाळी आल्यानंतर पण स्वयंपाक करायचे. बाकीचे सगळं काम त्यांनी करायचं. त्याच्यामुळं मला लोड एवढा पण येत नव्हता. फक्त एवढंच की मला थकवा खूप यायचा. सकाळी 5ला उठायचं, सकाळी स्वयंपाक वगैरे, व्यंकटेशचा टिफिन, स्वप्नीलचं टिफिन वगैरे असं काही. त्याच्यामुळं माझी खूप धावपळ व्हायची. स्वतःकडे लक्ष द्यायलाच वेळ नव्हता. दिवसभर पण जॉब, आणि मग संध्याकाळी 7 वाजता वगैरे आलं की आल्यानंतर स्वयंपाक वगैरे, याच्यातच दिवस जायचा माझा आता. पण आता नाही, आता मी घरी आहे, थोडंसं म्हणजे रिलॅक्स आहे सध्या तरी. बघूयात थोडंसं व्यंकटेशचा थोडासा आणखीन मोठा झाल्यानंतर जॉब, कारण आत्ता लहान मुलांकडे जेवढं लक्ष देता येईल ना तेवढं देता आलं पाहिजे. कारण त्याचं स्टडी वगैरे, आत्ताच पाया वगैरे भक्कम झाला तर पुढं चालून लेकरं हुशार होतात ना. त्याच्यासाठीच मी जॉब सोडला आणि घरी बसते ना. अदरवाईज मी जॉब करत होते. असंच चालायचं घर म्हटलं की. जॉब काय कधीही करू शकतो आपण, पण मुलांचं फ्युचर पण महत्त्वाचं आहे ना. घरी बसल्या बसल्या पण आपण काहीतरी करू शकतो. आणि यूट्यूब हे माध्यम खरंच खूप छान आहे. यूट्यूबद्वारे आपण व्हिडिओ वगैरे बनवून, म्हणजे चांगलंच आहे ना. महिला बाहेर जाऊ शकत नाही, ज्यांची लहान मुलं आहेत किंवा काय, म्हणजे जॉब करू शकत नाहीत, यूट्यूबने खरंच त्यांच्यासाठी म्हणजे चांगलं माध्यम केलेलं आहे. मग काय, संध्याकाळी झाली कट टू संध्याकाळ लगेचच स्वप्नील आल्यानंतर लगेचच तयार होऊन व्यंकटेश बाहेर निघण्यासाठी ओलाचा ॲटो बुक केला होता मी. तर तो लगे पुढं पळत होता. जवळच होती खाऊ गल्ली, पण व्यंकटेशसोबत असल्यानंतर आम्ही ॲटोनेच जातो तिथे. म्हणजे जायच्या अगोदरचं व्यंकटेशचं ठरलं होतं पिल्लूचं की बिर्याणी खायची आहे हे ते. पण तिथे गेल्यानंतर एवढे त्याला म्हणजे व्हरायटी दिसतात ना, त्याचं मन फिक्सच होत नाही. हे खायचं ते खायचं असं होतं त्याचं. लॉलीपॉप खायचं म्हणत होता, चिकन पॉपकॉर्न खायचं म्हणत होता. पण माझं असं म्हणणं होतं की तुला सर्दी झालेली आहे तर तेलकट नको खायला. लहान मुलं ऐकत नाही. तसं व्यंकटेशला 2-3 वेळा थोडंसं सांगितलं की लगेचच ऐकतो. मग तो म्हणला चिकन तंदूर बिर्याणी खायची आहे. डिलाईटची चिकन बिर्याणी घेतली होती, पण त्याला काही ती आवडलीच नाही. पॉपकॉर्न पण घेतले होते, ते पण खूप तेलकट होते, म्हणजे मलाच नाही ते चांगले वाटले. म्हणून त्याला बोलले जास्त नकोच खाऊयात, आपण पलीकडे जाऊन गारवाची बिर्याणी खाऊयात. तो बोलला ठीक आहे. कारण ते डिलाईटच्या बिर्याणीमध्ये एवढा मसाला तिखट होता ना, आणि व्यंकटेश तिखट जास्त खात नाही. त्याच्यामुळे मग त्याने गारवाची बिर्याणी खूप आवडीने खाल्ली आणि त्याला आवडली पण. खाऊन झाल्यानंतर मग आम्ही घराकडे निघालो. तिथेच एक हॉटेलच्या समोर ना एक तो तात्या विंचू ठेवला होता. त्याला व्यंकटेश खूप घाबरत होता, म्हणजे पुढं जातच नव्हता. तिथून जायला रस्ता होता ना, असं बाजूबाजूने चालत होता, खूप घाबरत होता. मग तिथे वेळ गेल्यानंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर मला आईस्क्रीम खायची इच्छा झाली. स्वप्नीलने माझ्यासाठी माझ्या आवडीचं पिस्ताचं आईस्क्रीम घेतलं. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर मग आम्ही पटकरने घरी गेलो. घरी गेल्यानंतर दोघांची मस्ती चालूच होती झोपायच्या अगोदर. तो पप्पांच्या मांडीवर झोपून म्हणत होता मी लहान बाळ आहे हे ते, आणि पप्पा पण खूप माया करतात त्याची. तर असा होता माझा दिवस. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. बाय.